सैफ अली खान हल्ला प्रकरणातल्या अपडेटमधनं सैफ अली खान हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेला संशयित हा आरोपी नाहीये असं स्पष्टीकरण दिलेलं आहे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी। पोलिसांनी ताब्यात घेतलेला हल्लेखोर नसल्याचं उघड झालेलं आहे। हल्ला प्रकरणामध्ये अजूनही कोणालाही त्यामुळे अटक झालेली नाहीये। ताब्यातला संशयित हा हल्लेखोर नाहीये हे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलंय। या संदर्भात आपल्याला सूरज ओझा अधिक माहिती देत आहेत। सूरज, हा संशयित जो आहे तो हल्लेखोर नाहीये असं पोलिसांनी म्हटलेलं आहे, मग तो नक्की कशासाठी ताब्यात घेण्यात आलाय याबद्दल काही कळलंय का? नक्की पोलीस जेवढे सस्पेक्ट आहेत त्यांची चौकशी करते, कुठल्याही हाय प्रोफाईल प्रकरण असू त्यामध्ये। आणि जे सूत्र सांगतायत की हा जो आरोपी आणला आहे, म्हणजे हा जो सस्पेक्ट आणलेला आहे तो सस्पेक्टच आहे, त्याचा चौकशी केली जाते, त्याला काही प्रश्न विचारले जाणार आणि त्याच्याकडनं काही धागेदोरे मिळते का हा केस सॉल्व्ह करण्यासाठी, पोलिसांना मदत मिळते का याचा प्रयत्न देखील केला जाणार आहे। याच परिमंडळाचे जे पोलीस उपायुक्त आहे दीक्षित गेडाम त्यांनी ऑफिशियली स्टेटमेंट दिलेलं आहे की आत्तापर्यंत या केसमध्ये कुठल्याही व्यक्तीला अटक आम्ही केलेला नाही आहे। आपले सहयोगी सूरज सावंत पण आपल्यासोबत आहे। इथेच आम्ही बघितलं की कशा पद्धतीने या सस्पेक्टला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले होते। सूरज, कसा हा सिक्वेन्स ऑफ इव्हेंट घडलेला होता जेव्हा पोलिसांनी त्या सस्पेक्टला इथे आणला होता? नक्कीच आपण पाहिलं तर पोलिसांची गाडी ही काही वेळा त्या ठिकाणी आली, मध्ये त्या व्यक्तीला बसवण्यात आलं होतं जो संशयित होता आणि त्यानंतर जशी गाडी आतमध्ये गेली तशी पोलिसांच्या हालचालींना वेग आला। त्या आरोपीला तातडीने उचलून पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कॅबिनमध्ये नेल्याचं पाहिलं। मात्र हे करत असताना इतर वेळी आपण पाहतो की पोलीस कधी गेट लावत नाहीत, आज पहिल्यांदा आपण पाहतोय तर बँड्रा पोलिसांनी ही गाडी आरोपी किंवा संशयित जो व्यक्ती आहे त्याला वरती नेल्यानंतर पोलिसांनी जो गेट आहे तो लावलेला आहे। दुसरं सांगायचं झालं तर प्रामुख्याने त्याची चौकशी करण्यासाठी आता स्वतः पोलीस उपायुक्त गेडाम हे आलेले आहेत। त्या आरोपीचा पण डीसीपी आता डिनाय करतायत की तो आरोपी नाही, आम्ही आरोपीला अटक केलेला नाहीये। मात्र त्याचा जो चेहरा आहे तो सीसीटीव्ही मध्ये जो सस्पेक्ट दिसतोय मॅच होत असता दिसतोय। नक्कीच आपण पाहिलं तर सीसीटीव्हीतला जो चेहरा आहे आणि हा चेहरा आहे यामध्ये अनेकदा खूप साधर्म्य असं मिळते जुळते नसतात, मात्र काही ठिकाणी आपल्याला तो वाटतो की तो संशयित आहे, त्या अनुषंगाने त्याची चौकशी केली जाते। दुसरीकडे आपण पाहिलं तर सीसीटीव्ही प्रत्यक्षात पाहण्यात अनेकदा फरक देखील आपल्याला पाहायला मिळतो। त्या अनुषंगाने या केसशी त्याचा संबंध आहे का, त्यावेळी तो कुठे होता याची सविस्तर चौकशी केली जाणार आहे। सूरज, जर आपण इथे दाखवला कॅमेरामॅनला पॅन करायला लावला तर हा जो पोलीस स्टेशन आहे इथेच हा जो गेट आपल्याला दिसतोय तो लॉक करण्यात आलाय, तो कधीच लॉक केला जात नाही आणि जर आरोपी असतो त्याला बाहेरच पोलीस उतरवते आणि यानंतर चालत आतमध्ये घेऊन जातो। पण या प्रकरणी ज्या प्रकारे ह्याला तडकाफडकीने आतमध्ये घेऊन गेले, काय असं वाटतोय की या असा स्टेप पोलिसांनी का घेतला? नक्कीच असे जेव्हा मोठे गुन्हे जेव्हा असतात ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटींचं नाव असेल किंवा मोठे गुन्हे असतात त्यावेळी पोलीस अनेकदा प्रिकॉशन्स घेताना देखील पाहायला मिळतात। मग अशा वेळी पोलिसांकडचं जर प्रेशर पाहिलं तर 30 तासापासून अधिक जण पोलीस या आरोपी म्हणजे या संशयित आरोपी आहे किंवा आरोपीचा शोध घेताना पाहायला मिळत आहेत। मग अशा वेळी जो संशयित सापडला आहे याच्याकडे चौकशी होणं खूप महत्त्वाचं आहे। राजकीय त्याचबरोबर माध्यमांचा दबाव हा देखील आता वाढताना पाहायला मिळतोय, कारण काही तास उलटून गेलेले आहेत। त्यामुळे आरोपी हा तोच आहे का हे स्पष्ट होणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यानंतरच पोलीस त्या कन्क्लुजनपर्यंत पोहोचतील की हा तोच आरोपी आहे का हा अजूनही संशयित आहे, हे जे ह्याच्याकडनं काही त्या संदर्भात लिंक्स मिळत आहेत का। ह्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनही एक प्रकरण घडला होता 14 तारखेला शाहरुख खानच्या घरी एका सस्पेक्टने सीडी लावून आतमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला होता। ज्यावेळी पोलीस या प्रकरणी तपास करत होती त्यावेळी ही माहिती पोलिसांच्या हाती लागली होती, मात्र त्या घटनेमध्ये FIR दाखल झालेली नाही आहे। सूरज, तो काय प्रकरण होता नेमका? तो प्रकरण जेव्हा समोर आला, कारण की जी बातमी समोर येत आहे की सैफ अली खानचं जेव्हा प्रकरण घडला तेव्हा बऱ्याच चौकशी करण्यात आली, त्यावेळी पोलिसांना ही माहिती देण्यात आली की कुठल्या तरी एक व्यक्ती सीडी लावून शाहरुख खानच्या घरात पण पाहत होता। ती रिपोर्ट झाल्यानंतर CCTV वगैरे स्कॅन करण्यात आली। काय त्या CCTVमध्ये दिसणारा व्यक्ती हा जो व्यक्ती आहे त्याची पण जे फेस आहे ते मिळते जुळते वाटतंय का? या संपूर्ण प्रकरणात जर दोन्ही प्रकरणं पाहिली तर वेगवेगळी आहेत। शाहरुख खानच्या घरी जी आपण पाहतोय की मन्नत बंगल्याची जी भिंत आहे ती 12 ते 13 फूट उंच आहे आणि त्यावरती सुरक्षा जाळी देखील लावण्यात आलेली आहे। याच ठिकाणी म्हणजे शाहरुख खानच्या बंगल्यात देखील अशाच पद्धतीने घुसण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केल्याचं सांगितलं जात आहे, मात्र सुरक्षा जी जाळी आहे त्यातनं तो पार होऊ शकला नाही, त्यामुळे तो प्रयत्न फसल्याचं देखील बोललं जाते। मात्र याबाबत कुठलीही माहिती ही पोलिसांना अधिकृतरित्या दिल्यात आलेली नाहीये, त्यावेळी दिली नव्हती, मात्र ही घटना घडल्यानंतर दिली आहे। मग या घटनेनंतर जेव्हा सैफ अली खानचं प्रकरण घडलं त्यावेळी असेच आरोपींची पेट्रोलिंग सुरू असताना हा प्रकार देखील समोर आलेला आहे। त्यामुळे
तोच व्यक्ती हा आहे का हे देखील व्हेरीफाय केले जाणार आहे. मात्र हे आरोपी 1 ना 2 3 4 ठिकाणी असे प्रयत्न करत राहतात. नक्की जी. धन्यवाद सूरज. आणि सूरज, तुम्ही दोघांनी खूप उत्तम पद्धतीने या सगळ्या प्रकाराचं विश्लेषण केलं त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.